तो एक सराईत चोरटा केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यातही त्यानं अनेकांना आपल्या हातसफाईची जादू दाखवत तब्बल 50हून अधिक घरफोड्या केल्यात। आपल्या घरफोडीच्या करिअरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा त्यानं दुसऱ्यांदा आपल्या हातसफाईची कला दाखवली। तो बाईच्या नादात गुंतला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला। कोण आहे हा सराईत घरफोडी करणारा हिस्ट्री शीटर सचिन माने उर्फ लखन कुलकर्णी? तो कसा अडकला सिंधुदुर्ग पोलिसांच्या जाळ्यात? सचिन मानेमुळे सिद्धू उर्फ सिद्धनाथ कडलासकर हा मालवणमधील घरफोडीतील 3 वर्षांपासून वॉन्टेड असलेला आरोपी कसा सापडला पोलिसांच्या तावडीत? पाहूया इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी राजन चव्हाण। आपण पाहताय आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल इनसाइड स्टोरी। 2 जून 2025 रोजी मध्यरात्री 3:30च्या सुमारास कणकवली शहराच्याच नव्हे तर कणकवली पोलीस स्टेशनच्या लगत 1 किलोमीटर अंतरावरील कलमड गावातील बिडेवाडी या परिसरात तब्बल 4 घरं फोडण्यात आली। संजय सुभाष सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 4 घरं फोडण्यात आली, परंतु त्यापैकी 2 घरांमध्ये चोरी झाली। फिर्यादी संजय सावंत आणि त्यांचे शेजारी माधव ढेकणे यांच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन साखळी, 21,000ची रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। एकूण 1,73,000चा मुद्देमाल चोरांनी या चोरीमध्ये चोरून नेला होता। या चोरी दरम्यान चोरटा हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला होता आणि तो एकटाच चोरी करतोय हे सुद्धा त्याच वेळी स्पष्ट झाले होते। या चोरीची फिर्याद 2 जून रोजी सायंकाळी 5:30च्या नंतर कणकवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे। पण विशेष म्हणजे कलमडमध्ये चोरी झाल्याचे समजतात लोकल क्राईम ब्रांचचे PSI रामचंद्र शेळके, कणकवली पोलीस ठाण्यातील PSI अनिल हडळ यांनी सहकारी पोलिसांसह घटनास्थळ गाठले। चोरीच्या ठिकाणची प्राथमिक पाहणी केली, उपलब्ध सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा पाहिलं। सीसीटीव्ही फुटेजचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आणि चोरीची मोडस ऑपरेंडी पाहता ही चोरी महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या नामचीन चोरटा सचिन माने उर्फ लखन कुलकर्णी यानेच ही चोरी केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला। कलमडमधील या चोरीची कणकवली पोलीस ठाण्यामध्ये अधिकृत फिर्याद दाखल होण्याआधीच 6 तास क्राईम ब्रांचचे PSI रामचंद्र शेळके आणि कणकवली पोलीस ठाण्यातील PSI अनिल हडळ यांनी या चोरीतील चोरटा कोण आहे हे फिर्याद दाखल होण्याच्या आधी 6 तास आपल्या अनुभवाच्या जोरावर ताडले होते। याचा विशेष उल्लेख या इनसाइड स्टोरीमध्ये मुद्दामून करावाच लागेल। कलमडमधील चोरीतील चोरटा हा हिस्ट्री शीटर असलेला सचिन माने हाच निश्चित झाले असलं तरी सुद्धा काही तांत्रिक पुराव्यांची सुद्धा आवश्यकता होती आणि याच अनुषंगानं लोकल क्राईम ब्रांच आणि कणकवली पोलिसांच्या संयुक्त पथकानं या चोरीचा तपास पुढे चालूच ठेवला। संशयित सचिन मानेचा मोबाईल नंबर ट्रेस करून चोरीच्या घटनेवेळी सचिन माने हा घटनास्थळ परिसरामध्ये उपस्थित होता हे सिद्ध करणारे सचिन मानेच्या मोबाईलचे CDR रेकॉर्ड सुद्धा पोलिसांनी प्राप्त केले आणि त्यानंतर सचिन माने भोवती पोलिसांनी आपला फास आवळायला सुरुवात केली। सराईत चोरटा असलेला सचिन माने याआधी 2012 साली सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चोरी केली होती। त्यावेळी कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामचंद्र शेळके यांनी सचिन माने याला चतुर्भुज करून त्याच्याकडून थोडके नव्हे तर किलोभर सोने हस्तगत केले होते। त्यामुळे चोरटा सचिन माने याची इत्तंभूत माहिती लोकल क्राईम ब्रांचचे PSI रामचंद्र शेळके यांना होती। चोरटा सचिन माने याचा शोध घेण्यासाठी LCBचे पथक पंढरपूरला सुद्धा जाऊन आले, परंतु पंढरपूरला सचिन माने पोलिसांच्या हाती सापडला नाही। अखेर पोलिसांनी शक्कल लढवली। सचिन मानेची कमजोर बाजू त्यांनी शोधून काढली। सचिन मानेसह त्याच्या गर्लफ्रेंडचा मोबाईल सुद्धा पोलिसांनी ट्रेस केला।
सचिन आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे मोबाईल पोलिसांनी ट्रेसवर ठेवल्यानंतर 14 जून रोजी सचिन मानेच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना गोवा येथे लोकेट झाले. सावज टप्प्यात आल्याचे जाणवताच LCBचे PSI रामचंद्र शेळके, कणकवली पोलीस ठाण्याचे PSI अनिल हाडळ यांनी आपल्या पथकासह गोव्याच्या दिशेने कूच केले. मात्र चोरटा सचिन मानेचे लोकेशन गोव्यातून पुढे कर्नाटक गोकर्ण येथे लोकेट होऊ लागले. सिंधुदुर्ग पोलिसांनी शीघ्रगतीने गोवा मार्गे कर्नाटक राज्यात एंट्री करून गोकर्ण गाठले आणि तिथेच नामचीन चोरटा सचिन माने याची गचांडी आवडली. विशेष म्हणजे सचिन मानेला गोकर्ण येथे पकडून पुन्हा सिंधुदुर्गमध्ये परत येत असतानाच पोलीस खात्यात 30 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या PSI रामचंद्र शेळके यांना 2022 साली मालवण शहरात झालेल्या घरफोडीमध्ये सचिन मानेचा सहभाग होता हे आठवले. त्यासोबतच सचिन मानेचा मालवण शहरातील घरफोडीतील साथीदार असलेला सिद्धू हा पसार असल्याचं आणि तो या तपासामध्ये वॉन्टेड असल्याचंही शेळके यांना आठवलं. त्यांनी प्रवासातच सचिन माने आणि सिद्धनाथ उर्फ सिद्धू कडलासकर हे दोघंही पंढरपूरचे, दोघांचंही गाव एकच. त्यामुळे लागलीच PSI रामचंद्र शेळके यांनी सचिन मानेकडे मालवण घरफोडीतील आरोपी असलेला सिद्धू कुठे आहे अशी विचारणा केली. पोलिसांच्या तावडीत सापडलेला सचिन माने अगदी पोपटासारखा बोलला की सिद्धू हा गोकर्णमध्येच आहे. मालवण शहरातील घरफोडीतील वॉन्टेड असलेला आरोपी सिद्धू हा सुद्धा गोकर्णमध्ये असल्याचे समजताच लागलीच सिंधुदुर्गकडे येत असलेल्या या पोलीस पथकाने सचिन मानेसह आपली गाडी गोकर्णकडे वळवली आणि गोकर्णकडे जात सिद्धू कडलासकर याच्या सुद्धा मुसक्या आवळल्या आणि सचिन माने आणि सिद्धू कडलासकर या दोन्ही आरोपींना घेऊन LCB आणि कणकवली पोलीस ठाण्याचं संयुक्त पथक सिंधुदुर्गात आलं. सध्या सचिन माने आणि सिद्धू कडलासकर हे दोघेही पोलीस कोठडीमध्ये आहेत. 2 जून रोजी कलमडमध्ये झालेल्या चोरीतील CCTV फुटेजच्या आधारे चोरटा कोण असेल याचा कयास चोरीची फिर्याद दाखल होण्याआधीच 6 तास लावून त्या अनुषंगाने तपास काम करणाऱ्या LCBचे PSI रामचंद्र शेळके आणि कणकवली पोलीस ठाण्यातील PSI अनिल हाडळ यांनी केल्याने या जोडगोळीच्या कर्तव्य दक्षतेचे कौतुक हे व्हायलाच हवं. पोलिसांनी गोकर्ण कर्नाटकमध्ये पकडल्यानंतर त्याला सिंधुदुर्गमध्ये आणत असताना प्रवासात सचिन माने हा नकळत पोलिसांना बोलून गेला की साहेब, मला तुम्ही फार लवकर पकडलात, माझे सगळे प्लॅनिंग फिसकटले, मला आणखीन काय वेळ मिळाला असता तर मी 70-80 लाखाची जोडणी केली असती. प्रेक्षक हो, अगदी सहजपणे सराई चोरटा असलेला सचिन माने म्हणतो की मी 70-80 लाखाची जोडणी केली असती. परंतु हेच 70-80 लाख ज्या घरातून तो चोरत असतो त्या घर मालकांना काय वाटत असेल? कारण हे दागिने, हे पैसे, ही संपत्ती त्यांनी अक्षरशः घाम गाळून कष्टाने कमवलेली असते. अजून 70-80 लाखाची मी जोडणी केली असती असं जेव्हा सचिन माने म्हणतो तेव्हा त्याच्या डोक्यात पुढील चोरी कुठे करायची हे प्लॅनिंग नक्कीच ठरलेलं असणार याचा सुद्धा अंदाज वर्तवता येतो. लोकल क्राईम ब्रँचचे PSI रामचंद्र शेळके आणि कणकवली पोलीस ठाण्यातील PSI अनिल हाडळ यांनी अत्यंत शिताफीनं अवघ्या 12 दिवसांमध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, कर्नाटक आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या, ज्याच्या नावावरती 50हून अधिक घरफोडीचे गुन्हे आहेत असा हिस्ट्री सेटर असलेल्या सराईत सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी याच्या मुसक्या आवळल्या. याबद्दल PSI शेळके आणि PSI हाडळ आणि त्यांच्या पथकाचं कौतुक तर आहेच, पण चोरी करण्यात अत्यंत शातीर असलेला सचिन माने हा बाईच्या नादात गुंतला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला, हेही तेवढंच खरं आहे.